सांगलीतील चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम संथ गतीने सुरू असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। पुलाच्या कामाबाबत सातत्याने नागरिकांकडून तक्रारी येत आहेत, मात्र कामाला गती मिळत नसल्याने संबंधित ठेकेदारासह रेल्वे विभागाला नोटीस बजावण्यात यावी अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितले। सांगली मिरज रेल्वे पूल दुपदरीकरण करण्यास रेल्वे प्रशासन तयार असून जिल्हा प्रशासनाने 6 पदरीकरण झालं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी म्हणाले, सांगली ते तासगाव रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलाच्या कामाची 31 ऑगस्ट पर्यंतचीच मुदत दिली होती। मुदतीच्या कालावधीत रेल्वेचं काम पूर्ण करण्यात संबंधित ठेकेदाराला अपयश आले। सांगली तासगाव रस्ता बंद असल्याने लोकांना पर्यायी मार्गाने जावं लागते। मागील काही महिन्यांपासून लोकांची गैरसोय होत असून नागरिकांमधून सातत्याने तक्रारी दाखल होत आहेत। याबाबत जिल्हा प्रशासनही पाठपुरावा करत आहे, मात्र कामात सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालंय। चिंतामणीनगर रेल्वे पुलाचं काम संबंधित ठेकेदारांनी मुदतीमध्ये पूर्ण न केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार रेल्वेला नोटीस बजावली जाणार आहे। तसेच संबंधित पुलाच्या कामासाठी मुदतवाढीचा प्रस्तावही आमच्याकडे आला नसल्याचे जिल्हाधिकारी दयानिधी यांनी सांगितले।